Yesterday I taught you five types of statements, compound statements. I have written summary on the blackboard. Look here. These are five compound statements. Negation simple meaning is negative sentence and symbol is minus p. P is a simple statement. Minus sign is for word not. It is a connective not. Second statement is disjunction. Its symbol is P, R, Q. असं वाचायचं. P and Q are two simple statements. So P, R, Q. R is the connective and this is symbol of R. Third statement is conjunction. याला आपण P and Q असं लिहित असतो. So and is the connective and this is symbol of and. Fourth statement is compound statement, implication or conditional statement. P implies Q is the shortcut symbolical writing and this is a connective if then. If then चा हे symbol आहे implies. And last one is double implication. Double implication is P double implies Q. P double implies Q. Its connective is if and only if, or in short, I may write I double F. Or. So its symbol is double implies. असं वाचायचं. Now let us use these symbols of compound statements like this. Question is like this. Write the following statements in symbolic form. आपल्याला काही स्टेटमेंट्स दिले आहेत त्यांना सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं आहे. तुम्हाला महत्त्वाचे 5 खूण लक्षात ठेवायचे आहेत. हे नॉट साठी आहे, हे आर साठी आहे, हे अँड साठी आहे, हे इफ देन साठी आहे. दीज आर कनेक्टिव्स. आणि हे डबल इम्प्लाइज आय डबल if and only. Now let us see here. The compound statements are given here and you have to write only symbolic form of the statement. Okay, see this first. Rashmi is a scholar and Raj is a sportsman. इथं तुम्हाला and connective दिसत आहे and चा आपल्याजवळ सिम्बॉल आहे and असं. मग मी काय करणार, या सेंटेन्सचे दोन तुकडे करतो. एक पहिला तुकडा रश्मी इज अ स्कॉलर याला पी मानतो आणि दुसरा कंपोनेंट दुसरा तुकडा याला क्यू मानतो आणि टोटल सेंटेन्स इज रीड ॲज पी अँड क्यू. दिस इज कॉल्ड सिम्बॉलिक फॉर्म. हे झालं आपल्या सेंटेन्सचा सिम्बॉल. मग लिहिताना असं लिहायचं. इट इज व्हेरी सिम्पल. लेट पी इज अ स्टेटमेंट. हे पहिला वाला जो स्टेटमेंट आहे ना, रश्मी इज अ स्कॉलर. क्यू मी दुसऱ्या वाल्याला मानतो इकडल्या. राज इज अ स्पोर्ट्समॅन. Therefore, symbolic form किंवा given statement is written as given statement is P and Q. That's all. बस झालं काम. एवढंच आहे. खूप सोपं. जसं छोटं पोराला विचारलेला आहे प्रश्न त्या टाईपचे प्रश्न आहे. रश्मी इज अ स्कॉलर म्हणजे पी आणि इथं अँडचं चिन्ह लावायचं. आणि राज इज अ स्पोर्ट्समॅन या जागेवर मी क्यू लिहितो. टोटल सेंटेन्स बनते पी अँड क्यू. झाला आता. ओके. नाव सिमिलरली सेकंड स्टेटमेंट पहा. ओके. सो याच्यात पहा मधात आर आलेला आहे. आर साठी आपल्याजवळ एक सिम्बॉल आहे. असं छोटं व्ही काढायचं. सो देअरफॉर हे असं आर साठी सिम्बॉल काढायचं. तर याच्या पहिल्या आधीच्या भागाला मी पी मानतो आणि दुसऱ्या सेंटेन्स ते क्यू मानतो. तर टोटल सेंटेन्स असं बनते पी आर क्यू. बस झालं. दिस इज कॉल्ड सिम्बॉल. मग लिहिताना असं लिहू. पी स्टँड्स फॉर ई इज अ वॉवेल. क्यू स्टँड्स फॉर 2 + 3 = 5. ठीक आहे. मग मी इथं समोर लिहितो. Therefore,
या स्टेटमेंटला मी पी मानलं आहे, तर या जागेवर मी पी लिहितो. ओके. आणि मधात आर शब्द आहे, आरचा स्पेशल सिम्बॉल आहे आपल्याजवळ, दिस इज आर. आणि या सेंटेन्सने मी क्यू मानलेला आहे, देअरफॉर आपण याले क्यू लिहूया. दॅट्स ऑल, हे आपला आन्सर. देअरफॉर symbolic form is PRQ. बस एवढंच आन्सर. दॅट्स ऑल. थर्ड प्रॉब्लेम. व्हेरी सिंपल क्वेश्चन्स आर देअर. सेंटेन्सेस आर गिवन. आपल्याजवळ खूप सारे कंपाऊंड स्टेटमेंट नाही आहे इंग्लिश लँग्वेज सारखे. फक्त 5च प्रकार आहे आणि या 5च प्रकारचे सिम्बॉल तुम्हाला वापरायचे. ऐका. अखिल लाइक्स मॅथमॅटिक्स बट नॉट केमिस्ट्री. हे जो बट आहे, हे बट काही तुम्हाला लिहून दिलं नाही. बट हे बट अँडचं काम करतो. सी, अखिल लाइक्स मॅथमॅटिक्स अँड ही डज नॉट लाईक केमिस्ट्री, असा सेंटेन्स आहे. म्हणून हे अँडचं काम करतो आणि माझ्याजवळ अँडचं सिम्बॉल आहे, तर तुम्हाला ते तर काढावंच लागेल. ठीक आहे. मग मी काय करीन, या सेंटेन्सले पी मानून घेईन. अखिल लाइक्स मॅथमॅटिक्स या सेंटेन्सले पी मानून घेईन आणि या पुढील सेंटेन्समध्ये एक नॉट आला आहे. आपलं स्पेशल क्वेश्चनिंग कशाची चालू आहे, सिम्बॉल काढा. मग माझ्याजवळ नॉटचं सिम्बॉल आहे, हे नॉटचं सिम्बॉल आहे, मायनस साईन. ठीक आहे. तर मी इथं मायनस लावतो, परंतु केमिस्ट्री कोरा आला आहे. आय विल रीड लाईक दिस. पहा एक मिनिटासाठी. लेट पी स्टँड्स फॉर अखिल likes mathematics. Q stands for, मी हे नॉट शब्द नंतर घेतो. अखिल लाइक्स केमिस्ट्री लिहितो. अखिल लाइक्स केमिस्ट्री. Therefore, given statement is काय ऐका. अखिल लाइक्स मॅथमॅटिक्स या जागेवर तुम्ही लिहा पी. मधात बट आहे, बट म्हणजेच अँड असतो, लक्षात ठेवा. तर अँडचा सिम्बॉल लावतो आणि हे नॉट, हे पुरा सेंटेन्स असं वाचतो. अखिल लाइक्स केमिस्ट्री याला मी क्यू मानलेला आहे. तर हे नॉट म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स आपले असे असतात. तर अखिल लाइक्स केमिस्ट्री याचं निगेटिव्ह सेंटेन्स असं राहील, मायनस क्यू. अखिल डज नॉट लाईक केमिस्ट्री. अखिल लाइक्स केमिस्ट्रीचा निगेटिव्ह सेंटेन्स आहे, अखिल डज नॉट लाईक केमिस्ट्री. तर हे पुरा वाक्य काय झालं आपलं, मायनस क्यू. हे मायनस साईन, नॉटसाठी मायनस आणि अखिल लाइक्स केमिस्ट्रीसाठी क्यू. कसंही करा चालते. आपले निगेटिव्ह सेंटेन्स इंग्लिशपेक्षा वेगळे आहे. काल सांगितलं होतं तुम्हाला निगेशनमध्ये. हे सिंपल करायचं आहे. अखिल लाइक्स केमिस्ट्रीचा निगेटिव्ह सेंटेन्स आहे, अखिल डज नॉट लाईक केमिस्ट्री. बस एवढंच. ओके. तर याचा सिम्बॉल एवढं झालं. नाव नेक्स्ट. इफ 58 is equal to 29 into 2, then lions can drive the car. तुम्ही त्याचा अर्थ काय लागते काय नाही त्याच्यावर काय जाऊ नका. आपल्याला जेवढं विचारलं तेवढं प्रश्न ऐका. Here the collective is if then चा सिम्बॉल असा आहे, लक्षात ठेवा. इफ पी देन क्यू असं काल सेंटेन्स शिकवलं आहे त्यामध्ये. हे पी आणि क्यू ला कनेक्ट करणारा कनेक्टिव्ह आहे इफ देन. तर याचा सिम्बॉल असं काढायचा. इफ पी आणि क्यू जो छोटे सेंटेन्सेस आहेत आणि यांना कनेक्ट करणारा कनेक्टिव्ह इफ देनचं सिम्बॉल आहे इम्प्लाइज. तर अशा पद्धतीने सिम्बॉल काढायचा आहे. इफ आणि देन सलग आहे, दोन्ही एकच होईल. दोघांचा एकच सिम्बॉल राहील आणि मधात काढायचा देनच्या जागेवर. ऐका. इफ देन म्हणजे हे आहे ना, याच्या जागेवर तुम्ही इम्प्लाइज काढायचं असं. मग हे जो राहते याले पी माना, हे सेंटेन्स पहिलावाला, आणि इकडलं जो काही राहील याला क्यू माना. तर टोटल सेंटेन्स बिकम्स reduces to P implies Q. याला P माना, इफ देन असंच राहते. ठीक आहे. सो ऐका. लिहिताना मग मी असं लिहितो, P stands for this statement 58 is equal to 29 into 2. Q stands for
lions can drive the car. Therefore, given statement is. Therefore, given statement is. So, हे आहे तुमचं P आणि इकडला आहे Q आणि वाचा if P then Q बोला असा सेंटेन्स बनते. मग हे देनच्या जागेवर इम्प्लाइज लावून घ्या. तर P implies Q is the answer. नेक्स्ट वन आपल्याजवळ पाचच सिम्बॉल आहे. हे इम्प्लाइज आहे इफ दे. मग हे बघा IFF यूज केला आहे. IFF इज अ शॉर्टकट फॉर्म ऑफ इफ अँड ओनली इफ. म्हणून इफ अँड ओनली इफचा सिम्बॉल आहे आपल्याजवळ. डबल इम्प्लाइज शेवटचा. तर डबल इम्प्लाइज असं लिहितो. या शब्दाच्या जागेवर हे कनेक्टिव्ह आहे, याच्या जागेवर कनेक्टिव्हचा सिम्बॉल लावायचा अँड या सेंटेन्सला P माना आणि या सेंटेन्सला Q माना. अर्थ काय बनते दॅट इज नॉट आवर प्रॉब्लेम. इथं फक्त तुम्हाला सिम्बॉल लिहायचे आहे. तर सिम्बॉल असं बनवा. पहिले कनेक्टिव्हचा सिम्बॉल मांडून घ्या. देन हे रिमेनिंग छोटे छोटे जे स्टेटमेंट्स बनतात जे कनेक्ट केलेले आहे त्यांना तुम्ही PQR असं कनेक्ट करत जा. याने मी P मानतो, याने Q मानतो. टोटल सेंटेन्स बनते P डबल इम्प्लाइज Q. अशा पद्धतीने लिहू. लेट P स्टँड्स फॉर A plus B square is equal to A square plus B square. हे equal to P equal to Q. Q stands for AB is equal to 0. Therefore, given statement is. पूरा स्टेटमेंट या जागेवर तुम्ही P लिहा आणि डबल इम्प्लाइजचा सिम्बॉल हे आहे डबल इम्प्लाइज आणि हे आहे Q. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं 5 सिम्बॉलला आपण सिंपल वे मध्ये यूज केलेला आहे. इफ द क्वेश्चन पेपर इज नॉट इझी देन वी शॅल नॉट पास. इथे आपलं इफ देन तुम्हाला दिसत आहे. पहा इफ देन साठी तुम्हाला सांगितलं आहे इम्प्लाइज वापरायचा. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट कनेक्टिव्ह. तर याचा सेंटेन्स सांगितला आहे वारंवार इफ P देन Q असा सेंटेन्स राहतो. P Q छोटे सेंटेन्सेस आहे अँड याचा सिम्बॉल असं बनवायचा. इफ आणि देन दोन्ही शब्द मिळून हे सिम्बॉल बनते इम्प्लाइज. ओके. म्हणून हे देनच्या जागेवर असं लावतो असं समजा. देनच्या जागेवर हे खूण लावायचं. ऐका लावीन मी. तर या क्वेश्चन हे द क्वेश्चन पेपर इज नॉट इझी याने मी P मानून घेतो. या भागाने मी Q मानून घेतो. तर बोला P इम्प्लाइज Q दिसते का? P इम्प्लाइज Q. परंतु असं न करता आपलं स्पेशल क्वेश्चनच सिम्बॉल बनवायचा आहे आणि या सेंटेन्समध्ये नॉट सुद्धा आला आहे आणि नॉटचं एक सिम्बॉल आहे आपल्याजवळ. म्हणून जे जे सिम्बॉल आहे त्यांचा मान ठेवा. आधी जे सांगितलं त्या पद्धतीने करता आलं असतं परंतु मी असं करतो आता. ऐका लेट P स्टँड्स फॉर क्वेश्चन पेपर इज नॉट इझी असं नाही घेतो. असं घेतो क्वेश्चन पेपर इज इझी. P काय घेतलं क्वेश्चन पेपर इज इझी. तर ऑटोमॅटिक याचा निगेटिव्ह सेंटेन्स जो बनल याला निगेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. आपले निगेटिव्ह सेंटेन्स सोपे आहे. याचा निगेटिव्ह सेंटेन्स असं बनते द क्वेश्चन पेपर इज नॉट इझी. हे वाला मी P असं मानतो. मग ह्या नॉटचा सिम्बॉल आहे ना असं याच्यात येऊन जाईल. द क्वेश्चन पेपर इज नॉट इझी याचा निगेटिव्ह. ठीक आहे. मी मग हे जो सेंटेन्स आहे हे -P म्हणून काम करणार. आता वी शॅल नॉट पास असं न घेता मी असं घेतो वी शॅल पास असं घेतो. याचं निगेटिव्ह सेंटेन्स जेव्हा मी बनवतो तेव्हा तो असं बनते वी शॅल नॉट पास -. लिहिताना -, लिहा आणि शब्दात नॉट लिहा. लिहिताना -, शब्दात नॉट. सो -Q किती बनते वी शॅल नॉट पास. हे पहा हे जो सेंटेन्स आहे हे माझ्यासाठी -Q बनते. हे माझ्यासाठी हे बघा वी शॅल पास म्हणजे Q.
तर वी शॅल नॉट पास म्हणजे मायनस क्यू. तर टोटल सेंटेन्स रिड्युसेस लाईक दिस. इफ हे बघा, इफ आणि देन हे तर इम्प्लाइजचं काम करतं, ठीक आहे. परंतु एक एक सेंटेन्स घ्या. इफ द क्वेश्चन पेपर्स आर नॉट इझी, हे आहे मायनस पी. क्वेश्चन पेपर इज इझी पी, याचा मायनस पी बनवलं तर क्वेश्चन पेपर इज नॉट इझी असा मायनस पी येतो. मग इफ आणि देन, जिथं देन येते तिथं तू इम्प्लाइज लावत जा, ठीक आहे. आता वी शॅल नॉट पास, वी शॅल पास म्हणजे क्यू, तर वी शॅल नॉट पास म्हणजे मायनस. दॅट्स ऑल. सिम्बॉल संपलं. हे आहे तुमचं सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट, ठीक आहे. असा एक बनतो. दुसरं सेंटेन्स बघा. डेरिल स्टडीज हार्ड बट डज नॉट गेट गुड मार्क्स इन एक्झामिनेशन. परत बट आलेला आहे. बटचा अर्थ सांगितला आहे तुम्हाला, अँड म्हणून वापरायचं. अँड असतेच. डेरिल स्टडीज हार्ड अँड ही डज नॉट गेट गुड मार्क्स इन एक्झामिनेशन, म्हणून हे अँडचं काम करतं, ठीक आहे. म्हणून इथं तर अँड राहू देतो. या सेंटेन्सले मी पी मानतो, या सेंटेन्सले पी मानतो आणि हे पूरा सेंटेन्स क्यू मानतो. परंतु नॉट आला आहे, नॉटचाही बिचाराचा मान ठेवा. बिकॉज आपण सिम्बॉलच बनवून राहिलो तर सिम्बॉल सर्व आले पाहिजे. तर लिहिताना मग असं का करतो, या सेंटेन्समध्ये काही नॉट नाही म्हणून याने जसंच तसं लिहितो. डेरिल स्टडीज हार्ड, डेरिल स्टडीज हार्ड. आणि क्यू सेंटेन्स दुसरा घेतो. ही डज नॉट गेट गुड मार्क्स इन एक्झामिनेशन असं न घेता आय विल राईट लाईक दिस. ही गेट्स गुड मार्क्स इन एक्झामिनेशन, ठीक आहे. ही गेट्स गुड मार्क्स इन एक्झाम. आता ऐका एक मिनिटासाठी. डेरिल स्टडीज हार्ड हे आहे पी, तर या सेंटेन्सच्या जागेवर मी पी लिहितो, बटच्या जागेवर अँड लिहितो, ठीक आहे. आता पुढील सेंटेन्स काय आहे. ही डज नॉट गेट गुड मार्क्स, परंतु मी क्यू घेताना असं घेतला आहे. ही गेट्स गुड मार्क्स इन एक्झामिनेशन. तर लक्षात ठेवा, याचं निगेटिव्ह सेंटेन्स जेव्हा बनवाल तेव्हा असं बनते. ही डज नॉट गेट गुड मार्क्स इन एक्झामिनेशन. तर हे जे सेंटेन्स आहे, ही डज नॉट गेट गुड मार्क्स इन एक्झामिनेशन, हे आपल्यासाठी मायनस क्यू बनते. तर या सेंटेन्सच्या जागेवर मायनस क्यू लिहितो आणि हे तुमचं सिम्बॉलिक फॉर्म बनते. Symbolic form of the given sentence is P and minus Q. बघा, या एक्झाम्पलमध्ये थोडीशी सुविधा केली आहे तुमच्यासाठी. दोन पी आणि क्यू. मागच्या प्रॉब्लेममध्ये आणि या प्रॉब्लेममध्ये काय फरक आहे. मागच्या वेळेला आपण पी घेत होतो, पी लेट करत होतो, क्यू लेट करत होतो. या वेळेला पी आणि क्यू त्यांनीच दिले आहे. एक्सप्रेस द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉल बनवायचे आहे, परंतु युझिंग द स्टेटमेंट्स, हे दोन स्टेटमेंटलाच वापरून बनवायचे आहे. ऐका, मी करतो. पी म्हणजे आय एम ब्रेव आणि क्यू म्हणजे आय विल क्लाइंब द माउंट एव्हरेस्ट. हेच पी क्यू वापरायचे आहे, दुसरे वापरायचे नाही. ऐका, या सेंटेन्सचं सिम्बॉल काय बनते. आपल्याजवळ 5च कनेक्टिव्ह आहे, जास्त राहणार नाही, जास्त आहे नाही आपल्याला. हा बघा, बट आलेला आहे. बट म्हणजे होते अँड, ओके. आय एम ब्रेव, आय एम ब्रेवच्या जागेवर पी लिहा, बटच्या जागेवर अँड लिहा, ठीक आहे. आय विल नॉट क्लाइंब द माउंट एव्हरेस्ट. ऐका, क्यू म्हणजे काय लिहिलं आहे. आय विल क्लाइंब द माउंट एव्हरेस्ट. आपले याचा जर मायनस क्यू बनवायचा आहे तुम्हाला याचा, तर असं बनते. आय विल नॉट क्लाइंब द माउंट एव्हरेस्ट. म्हणून हे जो सेंटेन्स आहे तुमचा मायनस क्यू बनणार. बघा, एकदम व्हेरी सिंपल. याच्या जागेवर पी लिहा. हे अँड आहे, सिम्बॉल आहे आपल्याजवळ. 5 सिम्बॉल सांगितले आहे तुम्हाला. आय विल क्लाइंब द माउंट एव्हरेस्ट हे वाला क्यू असते. तर याचा मायनस क्यू जेव्हा बनवतो तर आय विल नॉट क्लाइंब द माउंट एव्हरेस्ट. हे देखो, हे नॉट आला ना, हे नॉट समोर सिम्बॉल म्हणून येते. दॅट्स ऑल. हे झालं आन्सर.
याचा बघा इथं इफ देन कनेक्टिव्ह आलेला आहे पहा. इफ देन म्हणजे इम्प्लाइज लावायचं. कुठं लावायचं? इथं देनच्या जागेवर. इफ पी देन क्यू असं सेंटेन्स काल शिकवलं आहे. पी इम्प्लाइज क्यू असं सिम्बॉल बनते. देनच्या जागेवर हे इफ आणि देन दोघांचा सिम्बॉल होय, पण लावायचा देनच्या जागेवर. चला यामध्ये आय विल क्लाइंब द माउंट एव्हरेस्ट. आय विल क्लाइंब द माउंट एव्हरेस्ट त्यांनी सरळ सरळ दिला आहे, याने क्यू लिहा म्हणून. आता इम्प्लाइजचं चिन्ह लावा. इफ देनचा सिम्बॉल असते इम्प्लाइज. आय एम ब्रेव. आय एम ब्रेवच्या जागेवर पी. दॅट्स ऑल. जो सेंटेन्स जिथं आहे त्याच्या जागेवर त्याचा सिम्बॉल तिथंच लिहायचा. आय विल क्लाइंब द माउंट एव्हरेस्ट क्यू इम्प्लाइज आय एम ब्रेव म्हणजे पी. झालं आटप. उलट सीधं नाही करायचं. नाही तर तुम्ही पी इम्प्लाइज क्यूची सवय आहे, तसं नाही करायचं. जे आहे ते लिहा. तिसरा सिम्बॉल इथं आर आलेला आहे, तर आरचा आपल्याजवळ बढिया सिम्बॉल आहे. असं आय एम ब्रेव हे सेंटेन्स पी मानला आहे, तुम्ही पी लिहून घ्या. आय विल नॉट क्लाइंब द माउंट एव्हरेस्ट. आरच्या जागेवर आर. आता आय विल क्लाइंब द माउंट एव्हरेस्ट क्यू असते, तर मायनस क्यू बनवा. मायनस क्यू म्हणजे आय विल नॉट क्लाइंब द माउंट एव्हरेस्ट, तर हे झाला मायनस क्यू. दॅट्स ऑल. तर हे सिम्बॉल बनते पी आर मायनस क्यू. आता चौथा भाग. येऊन जाऊन पाचच सिम्बॉल आहे आपल्याजवळ, पाचच कनेक्टिव्ह आहे. तेच परत परत नॉट, अँड, ऑर, इम्प्लाइज. आता इथं बघा एक विशेष शब्द आलेला आहे. एक इफ अँड ओनलीचा सिम्बॉल शिकवला आहे तुम्हाला. इफ अँड ओनलीचा सिम्बॉल डबल इम्प्लाइज असं शिकवला. तर इथं कोणतीच भाषा नाही आहे, परंतु काल तुम्हाला एकदम शेवटी डिफरंट फॉर्म्स ऑफ डबल इम्प्लिकेशन शिकवलं आहे. याले हे सिम्बॉल जे असते ना, याले इफ अँड ओनली इफ सुद्धा वाचू शकता किंवा आय डबल एफ सुद्धा वाचू शकता. एकदम शेवटच्या पानावर पहा खालच्या इफ अँड ओनली. ठीक आहे. तर पी इफ क्यू असं सेंटेन्स राहतो. पी इफ अँड ओनली इफ क्यू, तर हे आहे तुमचं इफ अँड ओनली इफचं सिम्बॉल. तर इफ अँड ओनली इफची पर्यायी भाषा हे सुद्धा आहे. नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन. हे दोन्ही शब्द आले तर हे आहे हे डबल इम्प्लिकेट. याचे प्रॉब्लेम आणखीन घेऊ. तर हे पहिल्यांदा आला आहे म्हणून थोडं जवळ जाईल, पण कालचं शेवटची लाईन बघा कालच्या पिरियडची, त्याच्यात हे आलेलं आहे. या डबल इम्प्लिकेशनचे डिफरंट फॉर्म्स तिथं शिकवले आहेत. तर एक असा शिकवला आहे पी इज सफिशियंट अँड नेसेसरी फॉर क्यू. हे देखो नेसेसरी अँड सफिशियंट हे दोन्ही शब्द आले म्हणजे हे इफ अँड ओनली इफच आहे. कालची पर्यायी भाषा शिकवली आहे कोणाची? इफ अँड ओनली इफची. सो आय एम ब्रेव हे होते पी, आणि हे दोन्ही शब्द आले तर हे पर्यायी लँग्वेज आहे याच्यासाठी. तर याचा सिम्बॉल आहे डबल इम्प्लाइज. नाव आय विल क्लाइंब द माउंट एव्हरेस्ट. याला क्यू लिहा सरळ सरळ. दॅट्स ऑल. इथं एक शब्द आला आहे नायदर नॉट. एन शब्दाचा अर्थ इथेही नॉट आहे, या एन शब्दाचाही नॉट आहे. हे आयदर आर नाही आहे. आयदर आरचा सिम्बॉल आहे आपल्याजवळ. आरचा सिम्बॉल हे वाला आहे, ते आयदर आर अलग आहे, परंतु नायदर नॉर अलग आहे. हे सेंटेन्स पहा मी कसं लिहून देतो तुम्हाला. नायदर नॉरचा या 5 सिम्बॉलमध्ये कोणता सिम्बॉल नाही आपल्याजवळ, म्हणून 5 सिम्बॉलमध्येच तुम्हाला लिहा लागेल. हे नायदर नॉर नवीन इन्व्हेंट करू नका. तर आय एम नायदर ब्रेव याचा अर्थ होते आय एम नॉट ब्रेव. नॉर आय विल क्लाइंब द माउंट एव्हरेस्ट याला मी असं लिहितो पर्यायी भाषेत. अँड आय विल नॉट क्लाइंब द माउंट एव्हरेस्ट. बघा इकडे परत आय एम नायदर ब्रेव याचा अर्थ होते आय एम नॉट ब्रेव. हे नॉर म्हणजे आर नाही, तुम्ही अर्थ लावा बरोबर.
and I will not climb the Mount Everest. I will not climb the Mount Everest. असं आहे. I will climb the Mount Everest. नॉर म्हणजे एन म्हणजे नॉट, हे आला नॉट आणि पण अँड लागत इथं. तुम्ही अर्थ पाहून घ्या, या दोन्ही सेंटेन्सचे अर्थ बिलकुल सेम आहे. आय एम नॉट ब्रेव्ह अँड आय विल नॉट क्लाइंब द माउंट एव्हरेस्ट. यालाच म्हणतात आय एम नायदर ब्रेव्ह नॉर आय विल क्लाइंब द माउंट एव्हरेस्ट. ऐका, आता आला आपल्याजवळ अँड आणि आय एम नॉट ब्रेव्ह याला मी असं लिहितो. हे पहा आपल्याजवळ सेंटेन्स होतं. आय एम ब्रेव्हला आपण पी बोलत होतो, तर आय एम नॉट ब्रेव्ह हे मायनस पी सेंटेन्स पण इथे. आय एम नॉट, आपले निगेटिव्ह सेंटेन्स एकदम इझी असतात. पी म्हणजे आय एम ब्रेव्ह, तर मायनस पी म्हणजे आय एम नॉट ब्रेव्ह. तर आय एम नॉट ब्रेव्हच्या जागी मायनस पी लिहा, अँडच्या जागेवर अँड लिहा. आय विल क्लाइंब द माउंट एव्हरेस्ट, तर आय विल नॉट क्लाइंब द माउंट एव्हरेस्ट, तर हे बनते मायनस क्यू. द टोटल सेंटेन्स इज मायनस पी अँड मायनस क्यू. तर हे झालं आपलं सिम्बॉल, सिम्बॉलिक फॉर्म. नायदर नॉर आला तर तुम्ही डायरेक्ट सुद्धा लक्षात ठेवू शकता. आता ह्या भानगडी हे तर ठीक आहे, आपण सेंटेन्स रिवाईज केलं तरच हे समजते. पण डायरेक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर नायदर नॉरचं सिम्बॉल असे मायनस लावायचे अँड लावायचं. मायनस पी अँड मायनस क्यू इज अ सिम्बॉल ऑफ नायदर नॉर. आता आधी जे प्रश्न पहिला दुसरा आपण सोडवलं त्याचं उलट करू. आपल्याला पी क्यू सेंटेन्सेस स्टेटमेंट्स दिले आहेत आणि सिम्बॉलिक फॉर्म सुद्धा दिले आहेत. वी हॅव टू राईट वर्बल सेंटेन्स. वर्बल सेंटेन्स म्हणजे या सिम्बॉलचं तुम्हाला एक्सपान्शन फॉर्म ऑफ द सेंटेन्स लिहायचा आहे. फॉर एक्झाम्पल बघा, पहिला पी अँड मायनस क्यू. आपल्याजवळ 5 सिम्बॉल आहे. हे अँडचं सिम्बॉल आहे, हे नॉटचं. तर नॉट एकदम इझी असते आपल्याला. हे पी आहे ना सेंटेन्स, तरुण पास्ट इंजिनिअरिंग. तर जर मायनस पी बनवायचं आहे तर तरुण डज नॉट पास इंजिनिअरिंग. तर क्यू आहे, तरुण विल गो टू अमेरिका, आणि मायनस क्यू बनवायचा आहे तर तरुण विल नॉट गो टू अमेरिका. ऐका, तर याचा वर्बल सेंटेन्स म्हणजे पुरा सेंटेन्स लिहायचा आहे शब्दात. तर पीच्या जागेवर पीची व्हॅल्यू पुट करा. आपल्या मॅथमॅटिक्समध्ये व्हॅल्यूज पुट करतो. तर पीची व्हॅल्यू आहे तरुण पास्ट इंजिनिअरिंग. ठीक आहे. अँड लिहा मधात मायनस क्यू लिहिला आहे, तर मायनस क्यू सेंटेन्स बनवा. हे क्यू आहे तर मायनस क्यू काय बनणार, तरुण विल नॉट गो टू अमेरिका. तरुण विल नॉट गो टू अमेरिका झालं. इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल. आजचा टॉपिक फक्त तुम्हाला हे सिम्बॉलपासून सेंटेन्स लिहिले आणि से स्टेटमेंटपासून सिम्बॉल लिहिले एवढंच आहे. सेकंड बघा, क्यू इम्प्लाइज पी. आपलं हे मेन थोडं कन्फ्यूज व्हायचं नाही. आपण पी इम्प्लाइज क्यू जे लिहितो इट इज इम्प्लिकेशन. याचा सिम्बॉलिकल शब्दात असं लिहितो इफ पी देन क्यू. इफ पी देन क्यू असं लिहितो. तर हे इम्प्लाय आल्यानंतर इफ देन तर राहणार. इम्प्लाय आल्यानंतर इफ देन तर राहणार आहे. देन इफ नाही लिहायचा, उलटा नाही करायचा, असंच राहणार आहे. आणि पहिला अक्षर पी इथं लिहा, दुसरा अक्षर क्यू इथं लिहा. पहिला क्यू इथं लिहा, दुसरं पी इथं लिहा. हे सेंटेन्स असं बनते, हे सेंटेन्स असं बनते. ऐकलं, इफ देन तर याचा सिम्बॉल आहे. आपली या दोघांची जागा नाही बदलायची. पीची जागा पहिली आहे, क्यूची जागा दुसरी आहे. इथं क्यूची जागा पहिली आहे, पीची नंतर आहे. काही हरकत नाही. या असं लिहा. इफ पहिले क्यू लिहा. क्यू सेंटेन्स आहे इफ तरुण विल गो टू अमेरिका. देन आता पी लिहा. पी म्हणजे तरुण पास्ट इंजिनिअरिंग.
तरुण पास्ट इंजिनियरिंग झालं. तिसरं P or Q. These are very simple sentences taken P or Q मध्ये. आता हे अर्थ लय सिंपल आहे. P च्या जागी P चा सेंटेन्स लिहू. तरुण पास्ट इंजिनियरिंग मदद आने लगा उनके अर्थ सिंबल है. एंड क्यों लिया? तरुण विल गो टू अमेरिका. तरुण विल गो टू अमेरिका. ओके. आणखी चौथा डिस्क्राइब करो. चौथा प्रश्न है P implies not. P implies not Q. तुम्हाला implies मी वारंवार सांगून राहिलो तर implies संदर्भ असं चालते. P implies Q हे आपलं साधं वाक्य लक्षात ठेवायचं. आज तुम्ही टेबल बनवून दिला आहे. P implies Q ला असं वाचायचं. P then Q. You remember like this. परंतु हे आडवे तिडवे आले, कधी हे येते कधी येते. इम्प्लायचा इफ देन तर फिक्स आहे. इम्प्लायचा इफ देन फिक्स आहे असं. इफ आणि देन समजले. इथं हे जे पहिलं लेटर आहे पहिलं राईट, दुसरा आहे दुसरा राईट. पहिला आहे पहिलं राईट, दुसरा आहे मायनस क्यू. नाव एक्सपांड द सेंटेन्स. इफ आता पी लिहितो. पी म्हणजे तरुण पास्ट इंजिनियरिंग. तरुण पास्ट इंजिनियरिंग. देन आता मायनस क्यू सेंटेन्स लिहा. मायनस क्यू बनवा लागल. क्यू एवढा आहे तर मायनस क्यू किती होईल? तरुण विल नॉट गो टू अमेरिका. तरुण विल नॉट गो टू अमेरिका. तसं आता कोरोनाचा पिरियड चालू आहे म्हणून ही समजदारी करते तो अमेरिकेत जात नाही. ठीक आहे. आता एक लास्ट वाक्य आहे तेवढं घेतो. P डबल इम्प्लाइज Q. वाचो. P डबल इम्प्लाइज Q. डबल इम्प्लाइज साठी तुम्ही इफ एंड ओनली इफ वापरू शकता आणि आय डबल एफ वापरू शकता. P च्या जागी P चा सेंटेन्स लिहा. तरुण पास्ट इंजिनियरिंग. तरुण पास्ट इंजिनियरिंग. आणि याच्या जागेवर याचा सिम्बॉल लिहूया. आता शॉर्टकट मारायची सवय आहे आपल्याला तर हे शॉर्टकट सिम्बॉल फॉर हे टर्म आहे. इफ क्यूच्या जागी क्यू लिहा. तरुण विल गो टू अमेरिका.